नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आपण आलो आहोत एका वेगळ्याच आणि माहितीपूर्व ठिकाणी. ते ठिकाण म्हणजे पुण्याचे एव्हिएशन गॅलरी. चला तर मग बघूया या ठिकाणाची संपूर्ण माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये. इथे तुम्हाला आकाशातील योद्ध्यांचा इतिहास, हवाई दलाच्या शौर्यकथा आणि जबरदस्त फायटर जेट्स हे जवळून पाहायला मिळतात. चला तर मग करूया या सुंदर ठिकाणाची एक सफर. हे ठिकाण पुण्यातील शिवाजीनगरमध्ये असून तुम्हाला या ठिकाणाबद्दल डिटेल माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. एव्हिएशन गॅलरी म्हणजे इंडियन एअरफोर्स म्युझियम. इथे तुम्हाला भारताच्या हवाई दलाचा इतिहास आणि तंत्रज्ञान याचं सुंदर दर्शन घडतं. चला तर मग पाहूया या व्हिडिओमध्ये. प्रवेश करताच बाह्य भागात तुम्हाला खऱ्या विमानाचे मॉडेल्स पाहायला मिळतात, जसे की MiG-21, सुखोई 7 आणि HAL मारुत आणि अनेक हेलिकॉप्टर पाहायला मिळतात. इथे MiG-21 हे भारतीय दलाचे सुप्रसिद्ध असे फायटर जेट देखील आहे. आणि इथे एक हेलिकॉप्टर आहे ज्याचे नाव चेतक हेलिकॉप्टर असे आहे, जे अनेक बचाव कार्यासाठी वापरले जाते. ही इंजिनची रचना आणि पंखांची यंत्रणा पाहून असे वाटते की विमान चालवणे वेग नाही तर हे विज्ञान आहे. म्युझियमच्या आतल्या भागात तुम्हाला अनेक फोटो दिसतील. त्यामध्ये भारताच्या हवाई दलाचा इतिहास दाखवणारे फोटो आणि मॉडेल्स देखील आहेत. या म्युझियममध्ये युद्धातील सीन आणि पायलटचे पोशाख देखील ठेवलेले आहेत. इथे त्यांनी विमानांच्या आणि हेलिकॉप्टरच्या फायटर जेट्सच्या माहितीसाठी त्यांनी स्क्रीन देखील लावली आहे. जेव्हा आपण हे विमान जवळून पाहतो तेव्हा आपल्याला आपल्या जवानांचा खूप अभिमान वाटतो. हे फक्त एक यंत्र नाही तर त्यामागे शौर्य, त्याग आणि देशभक्ती आहे. इथल्या प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला भारताच्या हवाई शक्तीचा गौरव दिसतो. इथे फोटो घेताना आणि व्हिडिओ काढताना मनात एकच भावना येते आणि ती म्हणजे जय जवान जय विज्ञान. तर मग मित्रांनो, ही होती आमची
पुण्याच्या एव्हिएशन गॅलरीची एक सफर. जर तुम्ही पुण्यात असाल तर एव्हिएशन गॅलरीला नक्की भेट द्या आणि हो, सोबत तुमच्या मुलांनाही घेऊन जावा, कारण तिथे शिकण्यासारखं खूप काही आहे. या ठिकाणाला एंट्री फी देखील आहे. प्रौढांसाठी 30 रुपये तर छोट्यांसाठी 20 रुपये अशी फी येथे आकारली जाते. इथे आपल्याला फोटो, व्हिडिओज काढायला देखील परवानगी आहे. आम्हाला तर हा अनुभव खूपच आवडला. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या अशा सुंदर ठिकाणी. तोपर्यंत जय हिंद.